युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम जे आहे अग्निशामक दलाकडनं केले जात आहे। सागर, नक्की सुनील, ही आग पाहता प्रचंड मोठी अशी आग आहे, या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। मात्र परिसरामध्ये देखील अनेक कंपन्या असतील, या कंपन्यांना या आगीचा काही धोका असू शकतो का? अगदी बरोबर आहे। या फेज 2 मधली ही MIDC ची ही कंपनी आहे। ज्या पद्धतीने ब्लास्ट झालेला आहे, या आधीही असा बॉयलर ब्लास्ट झाल्याने 8-10 किलोमीटर पर्यंत त्याचे हादरे बसले होते। मात्र हा स्फोट नेमका सिलेंडर आहे की बॉयलरचा स्फोट आहे याचा तपास सुरू आहे आणि यामुळे आजूबाजूच्या कंपनींना देखील आग पसरण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या पद्धतीने अग्निशामक दलची टीम जे कंपनीच्या चारी बाजूने आग विझवण्याचं काम करत आहे। त्याचबरोबर पाण्याचे टँकर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले दिसून येत आहे। सागर, नक्कीच धन्यवाद या माहितीसाठी। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत, प्रचंड मोठी अशी आग आणि हा स्फोट देखील आपण या दृश्यांमधून पाहू शकतो आहोत। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। दरम्यान अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अजूनही काही गाड्या या परिसरामध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर ही नवीन काही दृश्य आपण पाहतो आहोत, परिसरामध्ये कशा प्रकारे धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे आणि अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही। आगीचा भडका उडताना या दृश्यांमधून आपण पाहतोय। दरम्यान परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना देखील या आगीचा धोका पोहोचू शकतो। त्या पार्श्वभूमीवर आता अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। संपूर्ण कंपनीला वेढा देत ही आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे। उपस्थितांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली ही दृश्य आपण पाहतो आहोत। ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि या दृश्यांमधून आपण पाहू शकतो की धुराचं साम्राज्य या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। तसंच काही वेळानंतर कालांतरानंतर आग पुन्हा एकदा भडकते आहे, पुन्हा एकदा स्फोट आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान हा स्फोट सिलेंडरचा आहे की बॉयलरचा हे अद्याप समजू शकलेलं नाही। त्याचबरोबर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र प्रचंड मोठी अशी ही आग आहे आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। डोंबिवलीच्या MIDC मधील फेज 2 या ठिकाणी ही केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपनीमध्ये ही भीषण आग लागली आहे। वेगवेगळ्या ठिकाणावरून मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेली ही दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरलेलं आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान आजूबाजूच्या कंपन्यांना देखील या आगीचा धोका पोहोचू शकतो। या पार्श्वभूमीवर आता अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी घेतली जाते। अजूनही काही गाड्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न सध्या करत आहेत। मात्र आग प्रचंड मोठी आहे, त्यामुळे आग विझवण्यासाठी किती कालावधी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची बातमी अद्याप तरी समोर आलेली नाही। मात्र आग प्रचंड असल्यामुळे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। डोंबिवलीच्या MIDC मधील फेज 2 मधील ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे। पुन्हा एकदा सुनील जाधव यांच्याकडे जाणार आहोत। सुनील, वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। मोबाईल कॅमेऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून ही आग कैद करण्यात आलेली आहे। अजूनही स्फोट होताना किंबहुना आग भडकताना दिसते। सागर, अगदी बरोबर आहे। फेज 2 मधल्या या केमिकल कंपनीमध्ये ही आग आहे। आपण पाहू शकता की या आग एवढी भीषण आहे की 2 किलोमीटर लांबून मोबाईल मधनं जे वाहन चालक आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये आगीचा धूर जो आहे तो कव्हर करत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हा आज थोड्या वेळापूर्वीच या कंपनीमध्ये बॉयलर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या स्फोटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 कामगार देखील या ठिकाणी जखमी असल्याचं सांगितलं जाते। मात्र अधिकृतरित्या अजूनपर्यंत कुठलीही माहिती अग्निशामक दलाकडनं मिळाली नाहीये। मात्र हा स्फोट खूप मोठा असल्याचं सांगितलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। अग्निशामक दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवरती आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू केलेलं आहे। सागर, नक्की सुनील, मात्र एखाद्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी आतापर्यंत पोहोचलाय का? त्यांच्याकडून काही उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत का? एकंदरीत या ठिकाणी आता काही वेळापूर्वीच ही आग लागलेली आहे। स्थानिक जे समाजसेवक आहेत आणि राजकीय नेते आहेत ते घटनास्थळीला पोहोचत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर
सगळ्यात प्रथम आग विझवावी कशी याकडे अग्निशामक दल जे आहे ते या दिशेने लागलेले आहेत। पाण्याचे टँकर असतील, त्याचबरोबर अग्निशामक दलाच्या गाड्या असतील, त्या घटनास्थळी नेऊन कंपनीच्या आजूबाजूला इतरही कंपनी आहे त्या कंपनीला कुठलाही मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होऊ नये यासाठी पाणी मारत या ठिकाणी आग विझवण्याचं काम जे प्राथमिकरित्या सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र थोड्या वेळातच आगीवरती नियंत्रण आणण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते अग्निशामक अधिकारी करत आहेत। मात्र अजूनही आगीवरती नियंत्रण आणलं नाहीये आणि बॉयलर स्फोट झाल्याने आणि केमिकल कंपनी असल्याने आग जी आहे ती अजूनही भडकत आहे आणि या ठिकाणी उल्हासनगर, बदलापूर, त्याचबरोबर ठाणे इतर ठिकाणच्याही अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या मदतीला मागवणार असल्याची माहिती प्राथमिकता मिळत आहे। सागर, सुनील, तुम्ही आपल्या सोबत राहाच। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। स्फोट होतानाची दृश्य देखील मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत आणि त्यामुळे ही जी आग लागलेली आहे त्या आगीचे धुराचे लोट कशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये पसरल्याचं चित्र या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। अत्यंत भीषण अशी आणि मोठी ही आग आहे। MIDCच्या फेज 2 मध्ये लागलेली आग। सुरुवातीला बॉयलर स्फोट झाला, यामध्ये काही कामगार अडकले असण्याची भीती देखील आता व्यक्त केली जात आहे। दरम्यान ही दोन्ही दृश्य आहेत स्फोट होतानाची आणि त्याचबरोबर परिसरामध्ये धुराचे लोट कशा प्रकारे प्रसरले हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। पुन्हा एकदा जाणार आहोत सुनील यांच्याकडे। सुनील, या परिसरामध्ये काही रहिवासी इमारती देखील पाहायला मिळत आहेत। या कंपनीच्या आजूबाजूला ज्या इमारती आहेत त्या किती दूर आहेत? या रहिवासी इमारतींना या आगीचा काही धोका होऊ शकतो का? सागर, या आधीही अशा प्रकारची घटना घडली होती। त्या घटनेमध्ये 2 किलोमीटर लांबपर्यंत ज्या रहिवासी होते त्यांच्या घरातल्या काचा बॉयलर स्फोट झाल्याने फुटलेल्या आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं। मात्र यावेळेसही ती परिस्थिती अनुभवावी लागेल असं वाटत आहे, कारण ज्या पद्धतीने हा स्फोट आहे आणि आपण आगीचे धूर बघतो त्या पद्धतीने आपण पाहू शकतो की 2 किलोमीटर लांबून धुराचे लोट दिसत आहेत। हा स्फोट एवढा भीषण होता की त्याचे हादरे आजूबाजूला बसलेले आहेत। सध्या या कंपनीच्या आजूबाजूला झोन 2 असा MIDC सेंटर असल्यामुळे आजूबाजूला केमिकल कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ही आग पसरू नये यासाठी अग्निशामक दल जे आहेत त्या कंपनीच्या चारही दिशेने 4 वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ठिकाणी आगीचा भडका जास्त आहे नक्कीच सुनील, आपल्यासोबत राहत एक नवीन दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे। या ठिकाणी ह्युंदाईचं एक शोरूम आहे। या ह्युंदाईच्या शोरूम पर्यंत ही आग पोहोचली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 4 चाकी गाड्या देखील आहेत आणि अग्निशमन दलाची गाडी आता या ठिकाणी देखील पोहोचलेली आहे। त्यामुळे केमिकल कंपनीला लागलेली आग ह्युंदाई शोरूम पर्यंत येऊन पोहोचली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किंबहुना ह्युंदाई शोरूमच्या या गोडाऊन पर्यंत ही आग पोहोचल्याचं पाहायला मिळते आहे, कारण या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धूर आपल्याला पाहायला मिळतोय। एका केमिकल कंपनीच्या बॉयलर स्फोटामुळे लागलेली आग आता ह्युंदाई शोरूम पर्यंत येऊन पोहोचल्याचं चित्र सध्या तरी या दृश्यांमधून आपण पाहतोय।